नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा. तर मंडळी, आज आम्ही निघालो होतो कविताताईच्या माहेरी जाण्यासाठी. कविताताईच्या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यात, मग त्यांना आणायला. सर्वात पहिले तिथं पोचल्यानंतर मी आमच्या बाबूची भेट घेतली आणि आम्ही मस्तपैकी बाहेरच्या झोक्यावर निवांत सगळे बसलो होतो. मस्त आमच्यासाठी इथं लाडू, चिवडा, करंजी आली. नंतर आम्ही निघालो होतो जाण्यासाठी. तितक्यात हे दादा आम्हाला भेटले, जे की 12 ज्योतिर्लिंगची यात्रा करत होते. मग त्यांना डायरेक्ट घरी बोलवलं. इथं पाणी, चिवडा वगैरे त्यांना काय काय फरसाण वगैरे आपला दिला. खूप वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या. मंडळी, हे तुम्हाला दादा कधी दिसले तर यांना तुम्ही नक्की रस्त्यात मदत करा, हेल्प करा. जास्त काही नाही, पाणी वगैरे द्या. हर्सुल घाटाचा खूप सुंदर असा नजारा बघत आम्ही पोहोचलो होतो सारस्त्याला. रस्त्यामध्ये गाडीची टायराची हवा कमी वाटली म्हणून इथून हवा टाकून घेतली. फायनली पोहोचलो आम्ही सारस्त्याला. मस्त इथे आमच्यासाठी पाणी आलं, मस्त गरमागरम चहा आला आणि वातावरण तर बघा मस्त पावसाचंच झालेलं आहे. आणि इथे खूप साऱ्या बकऱ्या वगैरे होत्या. आम्ही मस्त हात वगैरे लावत होतो. खूप मस्त, आणि आम्हाला बघून ते एकदम जवळ आल्या होत्या. खूप मस्त वाटत होतं इकडचं वातावरण वगैरे. आणि त्यांच्या घरासमोरच हा मोठा बंधारासारखा आहे. इथे पाणी वगैरे भरपूर राहतं पावसाळ्यामध्ये. आणि सगळी लहान लहान पोरं इथं पाण्यामध्ये मस्तपैकी खेळत होते, पोहत होते. त्यांना बघितल्यानंतर लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आता इकडनं मी उतरली होती खालती, पण नंतर माझे चढायचेच वांदे झाले होते. मला काही इकडनं चढताच येत नव्हतं वरती. कशीबशी मी वरती चढली, पण खरोखर खूप मजा आली या ठिकाणी. कारण इकडचं वातावरणच खूप मस्त आहे, एकदम गावाकडचं. आणि मांजर बघा कशी गाडीवर बसली आहे. आणि घरामध्ये आली, मग काय आमच्यासाठी इथे मस्तपैकी गावठी कोंबड्याचा बेत होता. मस्त झणझणीत असं चुलीवरच्या काळा रस्त्याचा. आणि हे 2 बकरीची पिलं होते, 3 होते तसे तर. आणि हे 5-5 दिवसाचे होते, खूप सुंदर असे. नंतर आमची मस्त इथे जेवणाची व्यवस्था केली ताई त्यांनी, खूप सुंदर अशी. आम्ही मस्त इथे जेवायला बसलो. जेवण वगैरे झालं, मस्त गप्पा वगैरे खूप मारल्या, खूप मजा आली, फुल एन्जॉय केलं. नंतर हॅलो हाय बाय करून आम्ही पुन्हा वाघेराला आलो. इथे थोडं फ्रेश वगैरे झालो. इकडनं परत आम्ही कविताताईच्या दुसऱ्या मोठ्या बहिणीकडे. आणि हा मंडळी, तुम्हाला वाघेऱ्याचा फुल ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती आलेला आहे, तिथे जाऊन नक्की बघा आणि चॅनलला पण सबस्क्राईब